आणि यानंतर आता पावसाच्या बातम्या बघूयात। विदर्भाला पावसानं झोडपून काढलंय, त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, वाशिम आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय। अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहेत, सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। नागपुरामध्ये सुद्धा पूरसदृश परिस्थिती बघायला मिळते। गोंदिया जिल्ह्यामधील ही ड्रोन दृश्य आहेत, तर भंडारामध्ये सुद्धा अनेक धरणं ही ओव्हरफ्लो झालेली आहेत। तर नागपूरसाठी पावसाचा येलो अलर्ट दिला गेलेला आहे। जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे। ही नागपूरमधील आपण दृश्य पाहतो आहे। नागपुरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे आणि गेल्या अगदी 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, सध्या काय परिस्थिती बघायला मिळते? नक्कीच, कारण 2 दिवसापासून पावसाची संततधार सुरू होती आणि रात्रीच्या सुमारास जे आहे ते मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। आपण जे सध्या आहोत ते नागपूरच्या हुडकेश्वर परिसरामध्ये आहोत। दुर्वांश नगरी हा परिसर आहे। त्याचबरोबर इथे जे आहे ते मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या नाल्याचं जे पाणी आहे ते वस्त्यांमध्ये शिरलं आहे आणि त्यामुळे जे काही घरं आहेत, ते 4 ते 5 घरं जे आहेत ते पाण्यात बुडाल्याचं चित्र दिसून येते आणि त्यामुळे आता जे महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग आणि आणीबाणीचा विभाग जो आहे त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। आपण पाहू शकतो की बोट लावण्यात आलेले आणि बोटीमधून जे आहे ते नागरिकांना सुरक्षित काढण्याचे प्रयत्न इथून सुरू करण्यात आलेले आहेत। यापूर्वी 3 नागरिकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलेलं होतं। पुन्हा ही बोट गेली महानगरपालिकेची आणि त्यानंतर पुन्हा काही जे नागरिक आहेत ते नागरिकांना या बोटीच्या माध्यमातून घरातून बाहेर काढण्यात येत आहे। घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। हा सखल भाग आहे। या सखल भागामध्ये अनेक नाले आहेत, जे नाले शहरातून वाहत आहेत, तिकडे नंतर नदी नाल्यांना मिळतात। त्यामुळे या भागात जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की पाणी पूर्ण सगळीकडे पसरलेलं आहे। काही घरं आहेत, विरळ घरं आहेत आणि या घरांमध्ये पाणी शिरल्याने जे नागरिकांचं यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन आता महानगरपालिकेने सुरू केलेलं आहे। बोटीच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह दृश्य पाहू शकतो की अग्निशमन विभागाचे आणि मनपाच्या आणीबाणी विभागाचे जे कर्मचारी आहेत, स्थानिक प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत, ते नागरिकांना इथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत आहे। ही एक बोट येताना आपल्याकडे दिसून येऊन राहिलेली आहे आणि या बोटीमध्ये 3 ते 4 जे स्थानिक नागरिक आहेत ते येऊन राहिलेले आहेत, आपल्याला दिसून येत आहे। पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। मुसळधार पाऊस जो होता तो रात्रीच्या सुमारास झालेला आहे आणि त्यामुळे जो सखल भाग आहे, वस्त्या आहेत, शहरालगतच्या वस्त्या आहेत, शहराच्या सीमेलगतच्या ज्या वस्त्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि या पाणी शिरल्यामुळे नागरिकांचा आता रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येतं। आपण पाहू शकतो की ही बोट जवळ येत आहे। या बोटीमध्ये 2 महिला आहेत आणि 2 पुरुष असल्याचं दिसून येत आहे। सोबतच जे कर्मचारी आहेत ते बोट ओढून आपल्यापर्यंत येऊन राहिलेले आहेत, कारण मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं। या 3 बघा, एका कुटुंबातील हे 4 जण आहेत, सोबत एक कुत्रा देखील आहे इथे आणि या याच्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात येत आहे। या याच्यातून कहाँ पे कन्नड़ है, हिंदी नहीं आती। तर नागपूरमधील ही दृश्य आहेत, नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात येत आहे। एक वृद्ध महिला देखील आहे, मात्र त्यांना जे आहे ते हिंदी पण बोलता येत नाहीये, त्यामुळे प्रतिक्रिया ते देणं थोडंसं कठीण होत आहे। मात्र त्यांचं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते इथे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे। कुत्रा देखील आहे। दादा, क्या नाम है आपका और कब से वहाँ पे बैठे थे? भैंसवार, हाँ? धनराज भैंसवार। क्या हुआ था वहाँ पे, कब से लगते? वो 4 बजे से थे। क्या हुआ था, कौन से माले पे रहते, कहाँ पे रहते आप? ये कंपनी के बाजू में वो काम करते थे वहाँ। अच्छा, कितने लोग थे आप लोग? 2 थे। अभी क्या परिस्थिति है मतलब वहाँ? अभी ठीक है वो, पानी कहाँ तक चढ़ा हुआ है? ज़्यादा नहीं है, थोड़ा उतरा है 4 इंची, बाकी कहाँ तक है? कमर तक है कि हाँ इतना है पानी। कमर? अच्छा, कमर छाती तक पानी है। हाँ छत। और कितने लोग हैं उधर, कितने घर है और ऐसे? ऐसे घर नहीं हो गए हैं और कुछ बचे हैं वहाँ इधर में।
साइड में। आपने फोन किया था हाँ पुलिस को? हाँ, मैंने नहीं, वो घर का सामान की क्या स्थिती आहे अभी? हाँ घर ऊपर रखा है। पाहू शकतो की या इथून रेस्क्यू ऑपरेशन करून आलेले आहेत महिला आहेत, पुरुष आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही बचाव कार्य करण्यात केलेलं आहे. किती लोक अजून अडकून आहेत तिकडे? आता पूर्ण काढलेले आहे, 7-8 काढलेले आहे, पण आता कोणीच नाही आहे तिथे. किती घरं आहेत? 10-15 घरं दिसले तिथे. काय कुठपर्यंत पाणी आहे तिथे लोकांच्या, म्हणजे छातीपर्यंत? नाही, छाती आता अजून आहेत का अडकून? बघतो, सर्च कर चालू आहे आमचं. तर हे काही अधिकारी आहेत आपत्ती विभागाचे आणि अग्निशमन विभागाचे, त्यांचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे. आणि जे अडकलेले लोक होते आतापर्यंत जवळपास 6 लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे पाऊस आपण पाहू शकतो की पावसामुळे मोठ्या प्रमाणात सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. नदी नाल्यांचं जे पाणी होतं ते पूर्णपणे आतमध्ये लोकांच्या घरात शिरलेलं आहे. आणि हा सखल भाग आहे, हा नवीन वस्त्या इथे काही अलीकडच्या काळामध्ये तयार झालेल्या आहेत. काही 1 दशकात किंवा 2 दशकात या तयार झालेल्या वस्त्या आहेत, नवीन लेआउट्स आहेत. मात्र नियोजन करताना जे आहे ते नियोजन कुठेतरी चुकल्याचं या पावसाळ्याच्या हंगामात दरवर्षी दिसून येतं. कारण नदी नाले जे आहेत त्यावर कुठे अतिक्रमण झालं असेल किंवा पाण्याचा निचरा होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि त्यामुळे अशा सखल भागांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरतं आणि अखेर प्रशासनाला मग येऊन अनेकदा लोकांना रेस्क्यू करावं लागतंय. आता इथे 5 ते 6 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेले आपण पाहू शकतो की एक 2 मजली इमारत आहे. त्या 2 मजली इमारतीच्या वर जे आहेत ते काही जण छत्री घेऊन उभे आहेत. ते नेमके अडकून पडलेले आहेत की त्यांना बाहेर की ते सुरक्षित आहेत हे अजूनही माहीत नाही. मात्र काही जण जे आहेत ते एका इमारतीवर आपल्याला दिसून येऊन राहिलेले आहेत की दृश्याच्या माध्यमातून की अजूनही ते बिल्डिंगवर आहेत. तर पहिला त्यांचं 2 माळ्याचं घर असल्यामुळे कदाचित त्यांनी सुरक्षित ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. आणि सध्या जे आहे ते ही परिस्थिती आहे ही नागपूरच्या हुडकेश्वर या परिसरामधील आहे. याच प्रकारची जी परिस्थिती आहे ती काही बहुवंशी जी परिस्थिती आहे ती बेलतरोडी परिसरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेली होती. मात्र नागरिकांना सुरक्षित काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. पूर्ण झाल्याचं देखील जे आणीबाणी विभागाचे जे कर्मचारी आहेत ते सांगतात. ते त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे की अजून कोणी असतील तर पुन्हा एकदा बोट घेऊन जाऊन नागरिकांना बाहेर काढण्यात येईल. मात्र आजही मुसळधार पावसाचा जो इशारा आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं जे आवाहन आहे ते प्रशासनानं केलेलं आहे. गौरी, स्थितीवर आपण लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी या पुढील अपडेट आपल्याकडून घेत राहू. तुर्तास